बनवून देऊ? अंड्याची नवीन रेसिपी? ठीक आहे, तुला आज मी छान असा अंडा घोटाळा बनवून देऊ, चालेल? 2 मिनिट. थांबा, व्हिडिओ पुढे ढकलू नका. आजची रेसिपी खूप सुंदर आणि सोपी, करायला तर एकदम छान आणि झटकीपट घरातल्या साहित्यामध्ये होणारी अशी आहे. तर आपल्या रेसिपीचं नाव आहे अंडा घोटाळा, जी सुरतमध्ये खूप फेमस आहे आणि खूप महागडी डिश म्हणून मिळते. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. याच्यासाठी मी इथे काय काय घेतले बघा. उकडलेली छान अशी 2 अंडी घेतली आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, बारीक चिरलेला टोमॅटो, पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे अमूल बटर लागणार आहे. हे अमूल बटर मी घेतलेलं आहे, कारण तुम्ही तेलात पण करू शकता, पण अंडा घोटाळा हा अमूल बटरमध्ये खूप छान लागतो. चला करूया रेसिपीला सुरुवात. इथं मी छान असं पॅन गरम करायला ठेवले आणि आपण ह्याच्यामध्ये अमूल बटर आहे ना, हे टाकून घेऊया. आणि मी आधी पॅन तापून घेतला होता. 1-2 चमचे घ्यायचे, बाकीचं आपण नंतर वापरणार आहोत. जितकं अमूल बटर तुम्ही टाकाल ती छान आपली याला चव येते. अमूल बटर थोडंसं आपलं विरघळतं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, अमूल बटर आपलं छान असं वितळले. आपण ह्याच्यात जितका होईल तितका शक्यतो असा बारीक कांदा टाकायचा आहे. बारीक कांदा चिरलेला ह्याच्यामध्ये घालून घेऊया. कांदा भरपूर वापरायचा आहे. ही काही अंडा भुर्जी नाही आहे, पण अंड्याची भुर्जी पण ह्याच्यामध्ये येते. आता तुम्ही बघताल ह्याला अंडा घोटाळा का म्हणतात. असं छान कांदा मऊ होईपर्यंत आपण ह्याला छान असा परतून घेऊया. आणि तू कुठलं साहित्य घेतलंय ह्याच्यामध्ये? तुला सगळं सांगूया म्हणजे रेसिपीमध्ये. ओके. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो. आता तू मध्ये बोलू नकोस हां. आता आपला कांदा मऊ झाला आहे. आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटोवर थोडं मीठ घालूया, म्हणजे पटकन आपला कांदा टोमॅटो बारीक होईल. एकदम लक्षात ठेवायचं, छान असा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे आणि गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे. आता आपला कांदा थोडासा असा मऊ झाला आहे. आता आपण ह्याच्यावर हळद टाकणार आहोत, काश्मीरी लाल मिरची आणि पावभाजीचा मसाला थोडासा टाकायचा, थोडा नंतर आपण टाकू. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि एक छान असं एकजीव करून घेऊया. आणि आता आपण एक सिक्रेट म्हणजे ह्याच्यात आपण 2 चमचे फक्त पाणी घालायचं आहे, म्हणजे आपले हे मसाले सगळे जळणार नाही आणि त्याची टेस्ट पण तशीच राहील. आणि आपल्याला ताई छान असं शिजवून घ्यायचं आहे. फक्त 2 चमचे पाणी घातलं आहे मी. आणि आता ह्याला आपण थोडंसं झाकून ठेवूया, म्हणजे अजून मऊ होईल. 1 मिनिट झालं आहे. आता आपण उघडूया झाकण आणि आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया. आणि छान असं हे पण याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. अमूल बटर थोडंसं जास्त वापरायचं आहे, म्हणजे छान अशी टेस्ट पण येते. इथं आपल्याला कंजूसपणा करायचा नाही आहे, कारण एखादी छान आपल्याला जी वस्तू आपण रेसिपी बनवतो त्याची टेस्ट पण तशीच आली पाहिजे. अगदी कमी साहित्यामध्ये होते. आणि परत आता मी 2 मिनिट हे मसाले शिजून देणार आहोत. थोडंसं मीठ घालते याच्यावर, अंदाजे मीठ आपण मगाशी पण थोडं कांद्यावर घातलं होतं. आणि आता झाकून ठेवते. पुन्हा 1 मिनिट आपण हे शिजून घ्यायचं आहे. आता आपलं परतून झालं का बघूया. छान झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घ्यायची, अगदी थोडीशी टाकली मी. आणि पुन्हा असं छान असं एकजीव करायचं आहे. आपले मसाले बऱ्यापैकी म्हणजे एकदम छान असे मऊ झालेले आहेत अशा पद्धतीने. आणि जर तुमचा कांदा वगैरे शिजला नसेल किंवा बारीक कापला गेला नसेल तर तुम्ही इथे स्मॅशरने सुद्धा छान असं बारीक करू शकता. तुम्हाला करून दाखवते या पद्धतीने. आणि आपला खूप छान शिजला आहे. थोडंसं तरी मी स्मॅशरने असं करून घेते, म्हणजे एकदम छान असा अंडा घोटाळ्यामध्ये मऊ असं छान शिजलं ना की खूप आपलं रेसिपी खूप छान होते. आता मी इथे 2 अंडी उकडून घेतली आहेत. ही अंडी घेतली उकडून मी. ही अंडी आपण डायरेक्ट याच्यावर किसायची अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण हे आता छान असं अंडं याच्यामध्ये किसून घातलं आहे. 1 मिनिटभर आपण याला ते मऊ असं छान परतून घेऊया. आणि उरलेलं जे आहे बटर ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून देते. छान असं घोटून घ्यायचं, म्हणूनच याचं नाव कदाचित अंडा घोटाळा असेल. आता हे पण मी 1 मिनिटभर
असं शिजू देते. आता आपलं हे छान झालं आहे मिश्रण. आता इथे मी कच्ची अंडी 2 घेतलेली आहेत, तीसुद्धा आपल्याला इथे फोडून वापरायची का. ह्याच्यावर आपण या अंड्यावर थोडंसं मीठ, थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपण काय करायचं आहे, हे 2 मिनटं झाकून ठेवायचं. याला लगेच घाई करायची नाही, हलवायची. आता आपण उघडून बघूया. छान अंडा असं जरा सेट झाले. सेट झाले म्हटल्यावर आपण आता हे असं फिरवायचं, म्हणजे घोटायचं. आपल्याला बुर्जी नाही करायची. हां, ह्याचे असे तुकडे तुकडे राहिले पाहिजे, छान लागतात ते. आता आपलं छान असं झालं आहे बघा, मिक्स करून. आता आपण काय करायचं आहे, पुन्हा एक अंडं घ्यायचं आहे आणि हे अंडं आपण याच्यावर ठेवून द्यायचं आहे आणि याला निवांत असं होऊ द्यायचं आहे. थोडंसं मीठ चवीपुरता. आता आपण झाकण उघडून बघूया. आता आपला छान असा अंडा घोटाळा तयार झाला आहे. मी इथे गॅस ऑफ करते आणि हा छान असा आपण सर्व करून घेऊया. हे जे आपण असतो ना अंडं, त्याच्यासाठी हे वापरायचं की छान असं वरती येतं. असं आपण छान असा अंडा घोटाळा तयार केला आहे. वरून अशी छान अशी कोथिंबीर घालूया पुन्हा एकदा आणि याच्यासोबत आपण गरम गरम पाव देणार आहोत. छान अशी आपली अंडा घोटाळ्याची रेसिपी तयार झाली आहे आणि याच्याबरोबर आपण सोबत याच्या छान अशी खायला गरम गरम पाव केलेले आहेत. चला आता आपण राजवीरला देऊया खायला आणि त्यालाच विचारूया कशी झाली रेसिपी. आपण छान असं राजवीरसाठी अंडा घोटाळ्याची रेसिपी केली. बघूया आपल्या राजवीरला सुद्धा आवडते का. राजवीर आकर हा, नीट बघ माझ्याकडे. कशी झाली ते सांगायचंय. हा, अरे बोलता येत नाही. कशी झाली. छान झाली. वा वा. अजून एक देऊ घास तुला. वा, अजून एक दे. छान असा. आजची अंडा घोटाळ्याची रेसिपी अगदी सुरतची जशी स्ट्रीटवर मिळते तशीच आपण रेसिपी बनवली आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत झटपट होणारी रेसिपी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि छान असं शेअर करायला पण विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. थँक्यू.